नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता खरीप 2025ला ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, ज्या काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही, पण काही शेतकऱ्यांनी जवळपास पीक विमा भरलेला आहे. जवळपास महाराष्ट्रातील 94 लाख शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, पीक विमा भरून आपल्या पिकाचं नुकसान भरपाईस पात्र झालेले आहेत असं म्हणावं लागेल. कारण येणाऱ्या काळामध्ये अतिवृष्टी, त्याच्यानंतर पूर परिस्थिती असेल, ढगफुटी असेल, आहे का नाही, असे नैसर्गिक संकट काय झालेले असतात, आपल्या पिकावर आलेले असतात. त्याच्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांनी जवळपास 94 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरलेला असून आता तो पीक विमा काय होणार आहे, त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच काय झालेली आहे, मिळालेली आहे. पण ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक बाब म्हणजे जानेवारीमध्ये त्या आता पीक विम्याची काय होणार आहे, आता हालचाली होणार आहेत. आणि तिथून पुढं मग काय होणार आहे, पीक विम्याचं वितरण होईल. पण पीक विम्याचं वितरण व्हायचं म्हणल्यानंतर महाराष्ट्रामधील पीक कापणीचे प्रयोग खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत आणि पीक झालेले आहेत. आणि मग तिथून पुढं मग त्याचे अहवाल शासनाला काय केलेले आहेत, पाठवायचे असतात कृषी विभागामार्फत. ते सुद्धा हालचाली मोठ्या प्रमाणावर काय केलेल्या आहेत, चालू आहेत. काहींनी अहवाल पाठवलेले आहेत, काही जिल्ह्याचे शासनाला पोहोचलेले आहेत. काही जिल्ह्यामधील हे जे कापणीचे प्रयोग आहेत ते झालेले आहेत. काही जिल्ह्यातील तालुक्यामध्ये, तर काही तालुक्यातील महसूल मंडळामध्ये, आहे का नाही, असे प्रयोग काय झालेले आहेत, राबवलेले आहेत यावर्षी शासनाने. मग आता महाराष्ट्रामधील जर सर्वच शेतकऱ्यांनी काय झालेलं आहे, जवळपास पीक विमा भरलेला आहे. पण सर्वच शेतकऱ्यांना हा पीक विमा येणार नाही. कारण काही महसूल मंडळामध्ये हे पीक कापणीचे प्रयोग झालेले आहेत. काही चालू आहेत त्याचे काम आणि काही तालुक्यामध्ये, काही महसूल मंडळामध्ये पूर्णची पूर्णच काही तालुके काय केलेले आहेत, पीक विम्यापासून वगळलेले आहेत. काही महसूल मंडळ काही तालुक्यामधून काय केलेले आहेत, कमी करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळं मग महाराष्ट्रामधील जरी सर्व जिल्ह्यामधील जरी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, तर अखंड काही तालुक्याला त्याचा लाभ मिळणार नाही. कारण त्याचं नुकसान ग्राह्य धरलेलं नाही. काही मंडळाचं आहे. त्या मंडळाचं सुद्धा काय केले आहे, तर मंडळं वगळलेली आहेत. काही तालुके वगळलेले आहेत काही जिल्ह्यामधले. त्यानंतर आता 20 जानेवारीपर्यंत हे सर्व अहवाल काय होणार आहेत, शासनाला प्राप्त होणार आहेत. तिथून पुढं कोणत्या पिकाला पीक विमा जाहीर झाला आहे, कोणत्या महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पिकाला जाहीर झाला आहे, किती पिकाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे, आहे का नाही? हे काय केलं जाणार आहे, जाहीर केलं जाणार आहे. त्यामध्ये मग तुमची कापूस असेल, सोयाबीन असेल, त्यानंतर तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, असे जे पिकं आहेत त्याचा कोणत्या पिकाला किती हे पीक विमा मिळणार आहे, सर्व काही काय केलं जाणार आहे, जाहीर केलं जाणार आहे ते 20 जानेवारीपर्यंत. आता सध्या फक्त अहवालं काय केली जातात, मागवले जातात. तिथून पुढं मग धाराशिवला, त्या धाराशिवमधील तालुके आहेत. मग तालुक्यामधील मंडळावाईज कोणत्या मंडळात किती कोणते पिकं काय केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. त्या पिकाचाच पीक विमा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे सर्वच पिकं म्हणा, तालुके म्हणा, कोणत्या सर्व काही गोष्टी 20 जानेवारीपर्यंत जाहीर केल्या जाणार आहेत. आणि मग तिथून पुढं कळणार आहे की शेतकऱ्यांना कोणत्या भागामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पीक विमा मिळणार नाही. हे 20 जानेवारीला काय करणार आहे, शासन जाहीर करणार आहे. पिकावाईज करणार आहे, कोणत्या मंडळामध्ये कोणती पिकं लागलेली आहेत. आणि काही तर अखंड तालुक्याचे काय झालेले आहेत, पीक विम्यापासून वगळण्यातही आलेले आहेत. यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती, अतिवृष्टी झालेली असल्यामुळं शेतकऱ्यांना एक दिलासादायक बाब म्हणून काय होणार आहे, हे पीक विमा मिळणार आहे. कारण यावर्षी तुम्ही पाहता आलेला आहात की खूप मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती झालेली आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणावर पाऊसही पडलेला आहे. पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. काहींचे पिकं कोमेजून उमळून गेलेले आहेत, तर काहीचे
वाहून सुद्धा गेलेले आहेत. काही ह्याच्यामध्ये पाणी साचल्यामुळं उत्पन्न कमी झालेलं आहे. मग तुमचं तूर असेल, उडीद असेल, कापूस असेल, ह्या पिकामध्ये काय झालेलं आहे, यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळं मग ते पूर्ण नेस्तनाबूत पिकं झालेली आहेत. अपेक्षित उत्पन्न त्यांना त्या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे, पीक विमा मिळणार आहे. असे मंडळावाईज काय केलेलं आहे, पीक कापणीचे प्रयोग हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. सर्वच भागामधले काय केलेले आहेत करतात आणि त्याचा अहवाल काय केला जातो, शासनाला पाठवला जातो. आता ते अहवाला जवळपास 20 जानेवारीपर्यंत हे होतील, पूर्ण होतील आणि तिथून नंतर 20 जानेवारीला मग ते सगळं जाहीर केलं जाईल. कोणत्या भागामध्ये किती पीक विमा, किती टक्केवारी असेल, कोणत्या भागामध्ये भेटन, कोणत्या पिकाला पीक विमा जाहीर झालेला आहे. असे पिकं मंडळं, नंतर तालुका, जिल्हा असे सर्व काय केलं जाणार आहे, जाहीर केलं जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तिथलं त्यांना तर भेटणारच आहे. काहींचं तर नुकसान वगैरे काही झालं नाही. असे तालुकेसुद्धा आहेत सर्व जिल्ह्यामध्ये. तर त्यातले तालुकेसुद्धा काय केलेले आहेत, 100% वगळण्यात आलेले आहेत. त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही, पीक नुकसान भरपाई मिळणार नाही. पिकं सर्वच काय केलेले आहेत, त्यांचे वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळं हे सर्व काही सांगितलेलं आहे. पण आता ह्याची सर्व संपूर्ण माहिती आपल्याला शासन काय करणार आहे, 20 जानेवारीला जाहीर करणार आहे आणि ती माहिती आल्यानंतर आपल्यापर्यंत एक छोटासा लहानसा एक व्हिडिओ काय केला जाईल, शेअर केला जाईल. तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन येणारी शेतीविषयक माहिती असेल, आणखीन इतर काही एज्युकेशन म्हणा, कामगार कामगाराची माहिती म्हणा, असे नवनवीन माहिती काय होणार आहे आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. तोपर्यंत मग तुम्ही काय करायचं, सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवायचा आहे. धन्यवाद.